मित्रांनो नमस्कार. आज मी भांडूप येथे बसलो आहे हॉटेल बगीचामध्ये. माझे मित्र इयत्ता 10वीतले 7वी ते 8वी 9वी 10वीचे मित्र जितू हरियान, वर्षा पोपे, उत्तम बोगाटे, महेश हरियान असे जे आता आम्ही भेटणार आहोत. त्यांची वाट बघतोय. 6चा टाईम होता, पण 6:15 वाजले येतील थोड्या वेळामध्ये. लांबून लोक लांबून येणारे मित्र आहेत, त्याचा परिवार आहे. आणि अशा मित्राची वाट बघताना भलेमोठा उशीर झाला तरी खूप अशी म्हणजे एक आतुरता लागलेली असते भेटीची, की बाबा आज मित्र भेटणार, आपल्या गावचे मित्र भेटणार. ॲक्च्युली आमचा 1989ची बॅच आहे आमची, आणि अनेक वेळा आम्ही गेट टुगेदर केलेलं आहे. आणि या परिवारामधून आपण काही लोकांना मदतही केली आहे एकत्र येऊन. आणि असा आमचा अखंड मैत्री ग्रुप खूप छान आहे. आणि सर्वच आपापल्या परीने आपापल्या संसारामध्ये सुखी आहेत, किंबहुना आनंदी आहेत. आणि असा आनंदी मित्रपरिवार आज आपल्याला भेटतो आहे. त्यातले 4-5 लोक आज भेटणार आहेत. त्याच्या अगोदर आम्ही 40 ते 45 मित्र भेटलो होतो आणि खूप एन्जॉय केला होता. आपण आज 36 वर्षानंतर ज्यावेळी आपण आजही आपण रिलेशन जपतो, मैत्रीचं नातं जपतो, ते खूप महत्त्वाचं असतं. माणसाच्या आयुष्यामध्ये काही नसतं आला गेला. म्हणजे भारत आंबे यांची कविता आहे ना, आले गेले रामकृष्ण आले गेले, त्यावेळी जे गावसले बदले पोलीस स्थिती बदले मग काय आलेले मग शिवाय. माझ्याशिवाय काही झालेलं नसतं, पण हा मित्र असतो, तो मित्र खूप महत्त्वाचा असतो. आणि हा मित्रच असतो, तो आपल्या सोबत असतो ज्यावेळी आपल्याला आवश्यकता असते मित्राची. काही संकट असतात, काही दुःख असतात, काही प्रश्न असतात. त्यावेळी आपण जर आपल्या मित्राला आपण फोन केला, जो जीवलग मित्र असतो, आज आपण फोन केला तर अनेक प्रश्न सुटले जातात. एवढंच नव्हे, जर एखादं दुःख असेल, एखादी असेल, व्याधी असेल, तरी ते त्याच्या गोड शब्दाने, त्याच्या आपुलकी शब्दाने, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा ठाम विश्वास ज्यावेळी असतो, त्यावेळी त्या मित्राच्या शब्दांच्या आधारानेच अर्ध दुःख नाहीसं होतं. बघू आता थोड्या वेळात येतील, मी वाट बघतो आहे. तोपर्यंत इथेच थांबूया.